एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। थायलंडमधील श्री साचा इथे पार पडलेल्या वर्ल्ड मास्टर स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत नाशिकच्या नलिनी मधुकरकड यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवलाय। 50 वर्षांवरील गटात 1500 मीटर, 800 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी दमदार प्रदर्शन करत सलग 3 सुवर्ण पदकं पटकावली आहेत। नलिनी कड त्यांच्या या यशामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राचा मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेला असून त्यांच्या जिद्द, सातत्य आणि कठोर मेहनतीचं सगळीकडे कौतुक होतंय। या उल्लेखनीय यशाबद्दल नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या हस्ते नलिनी कड यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महापौर म्हणाल्या, नलिनी कड यांनी नाशिकची मान उंचावली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। त्यांच्या कार्यातून तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांना प्रेरणा मिळेल। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते अजय बोरस्ते, श्याम बडोदे, केशव पोरजे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, रंजन ठाकरे, नगरसेवक सुरेश पाटील, जयंत जाचक, नितीन बाळानिगळ तसेच कोमल मेहरोलिया आदी मान्यवर उपस्थित होते। आज भारतात नव्हे तर जगात नाशिकचा झेंडा रोवला गेला आहे। आमच्या नलिनीताई कड यांना एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 गोल्ड हे प्राप्त झाले आणि आम्हाला सगळ्या महिला शक्तीला आमच्या नाशिक महानगरपालिकेतर्फे आज त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। त्यांचा सार्थ अभिमान आहे। तसेच आपली नाशिकची सुपुत्री आणि पोलीस विभागात काम करणाऱ्या अश्विनीताई यांनी देखील हे पद सर केलेलं आहे। केदारनाथ ते बद्रीनाथ अशी त्यांनी यात्रा केली आहे आणि त्याच्यात त्या यशस्वी झाल्या। अशाच आपल्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे आणि नक्कीच नाशिकचं नाव ह्या आपल्या भगिनी अजून पुढे नेतील, यात काही वाद नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारी शक्ती। नमस्कार, मी नलिनी मधुकरकड, नाशिक सायकलिस्ट, रनर, ट्रेकर, योग शिक्षक। या वर्षी वर्ल्ड मास्टर स्पोर्ट्स फेडरेशन 17 ते 20 एप्रिल 2026 वर्ल्ड मास्टर स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि या मॅचेस थायलंड येथे झाल्या। यामध्ये श्रीराचा स्टेडियम येथे ह्या सगळ्या मॅचेस झाल्या। यामध्ये मी स्प्रिंटमध्ये भाग घेतलेला होता। 1500 मीटर, 400 मीटर आणि 800 मीटर यामध्ये मी गोल्ड मेडल मिळवलेले आहे। या मॅचेसमध्ये मी भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि यामध्ये USA, फ्रान्स, जर्मनी, थायलंड आणि इटली हे देश सहभागी झालेले होते। या सर्व मॅचेसमध्ये मी स्प्रिंट यामध्ये 3 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि या सर्व देशातील स्पर्धकांमध्ये मला हे 3 गोल्ड मिळालेले आहेत। याचा मला सार्थ अभिमान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।